काल रात्री जो सीन झाला तुम्हाला म्हणलेला ते पंक्चर नव्हती, ते कोणतरी साईडने खूप असलेलं आहे बघा. पंक्चर केलेलं आहे, झालेलं नाही पंक्चर, साईडने होलं पाडलेली आहेत असे. छान अनुभव आला ना मुंबईचा, लय घाण अनुभव आला. एवढे लोक असतील मला खरं वाटलं नव्हतं की एखाद्याचं नुकसान करते. गाडी फेमस असणं म्हणून गुन्हा आहे, कष्टाच्या कामाईची गाडी आहे, कुणाच्या हरामच्या पैशाची गाडी घेतलेली नाहीये, त्याच्यामुळे त्या गाडीची तोय वाटते. लिंबू फिरवले कोणतरी, फिक्स लिंबू फिरवलेले आहे, पहिल्यापासूनच अनुभव आहे. एवढं जेव्हा आम्ही वरती जायचा प्रयत्न केलाय ना, कोणी ना कोणी किंवा नियतीने आम्हाला खाली ओढलंय म्हणजे ओढलंय. काय करू आता. लय घाणलं पुढे झालंय, काय सांगू तुम्हाला. टायरचा बाजार उठलाय, ते असलं घाण लफडं झालेलं आहे ना. The next day. तो गाईज काल रात्री जो सीन झाला तुम्हाला म्हणलेला ते पंक्चर नव्हती, ते कोणतरी दिली आणि बघा साईडने खूप असलेलं आहे बघा, दिसलं का. पंक्चर केलेलं आहे, झालेलं नाही पंक्चर. हा एक टायर आहे ना, हा एक टायर आहे. लय घाण विषय. ह्या टायराला दिसलं का समोर, तिथं हे बघा, परत इथं आणि तिथं दिसते का, ते साईडने होलं पाडलेली आहेत अशी. आता काय माहिती ते. आता ते टायराचा मिटला विषय, आता ह्या टायराचा विषय करायचा. हे बघा आता हा टायर काढला बाहेर. आता ह्यात बघू किती कोणी. मागच्या टायरला बी ते दिसले का, एकच आहे तिथं, आणि हे 3-4 वेळा खूप असलेलं आहे. तितकं टाळकं पिकलंय ना, खोटं नाही सांगत, लय घाण टाळकं पिकलेले. असला घाण अनुभव आला ना मुंबईचा, लय घाण अनुभव आला. दोन्ही टायराची टाकलेली आहे. पुढच्या टायराला 3 खोसल्या, मागच्या टायराला 1 खोसले, पण मागच्या टायराला मोठं खोसलं. आता त्याला मोठी पंक्चर केली, पण ते नाही, मी त्या एन्झायटीत राहू शकत नाही की टायराला साईडून होले आहेत. मी टायर चेंज करायला लागणार आहेत मला. आता जवळपास कितीला जातात काय माहिती. आता घरी पोहोचून जरा निवांत बसतो, कारण मला लय चिडचिड व्हायला लागलेली आहे घातले. काही झालं गेलं, आता लय लोड नाही घ्यायचा. फक्त माझी रात्री बी लागली एवढं होऊन, पण सकाळी परत ते असल्या साईड मधल्या पंक्चरांचा काही विषय नसतो, पण ते साईडचे पंक्चर म्हणल्या काय आता बोलू, अवघड असते लोकांचं. एवढे भिकारचोत लोक असतील मला खरं वाटलं नव्हतं. काय लय घाण अनुभव आला. सगळेच नाही म्हणतायत, पण हे आहेच ना, अनुभव आलाच ना. कारण शॉर्ट असा होता की गेलो तेव्हाच पार्किंगला किरकिर केली ती एकाने. आता काय माहिती. पुणे, त्यामुळे मला पुणे आवडतं भाऊ. सगळं आपलंच आहे पुणे. कुठेही जा, कुठेही गाडी लाव. रोडला 4 दिवस जरी गाडी लावली ना पुण्यात, तरी कोण चुकून हात बी लावत नाही गाडीला. आणि हे सगळं लय घंटा ऐका पिकलंय. हे व्लॉग तर मी काढणार बी नव्हतो. मी कंटिन्यू करायचा व्लॉग संबंधच येत नाही. उभे जिंदगीत नेक्स्ट डेला कंटिन्यू करायचा व्लॉग संबंधच आलेला नाही आपला. पण माझं टाळकच असलं पिकलं ना, आईला राव लय घाण अनुभव हे. आणि असं बी नाही ना टायर खराब झालेली आहेत. 15,000 किलोमीटर चालले, 50,000 किलोमीटर चालणारे टायर आहेत हे. आणि त्यांना आत्ताच अशा म्हणजे आता फोन करून हे करून नाही का मी विचारणार आहे की हे देऊन किती पैसे द्यायचे किंवा काय, आणि ते दोन्ही टायर चेंज करून टाकणार आहे. कारण आपण एक तर लांब फिरत असतो, रात्रीचा काय सीन झाला आणि परत पंक्चर झाली, काय झाली, त्यातली हवा गेली, पंक्चर निघले तर काय करायचं. एवढ्यात पडेल ते मला. त्याच्यामुळं ते चेंज करून टाकतो. मला कळलंच नाही हवा कमी आहे. मी चालवत आलो. जेव्हा मला स्टेअरिंग वायबल व्हायला लागली तेव्हा मला कळलं की अरे कुठंतरी पाणी मुरते, आपला हवा जाते. त्यामुळे मग ते रात्री चेंज केला आपण स्टेपनी. पण म्हणलं ठीक आहे, पंक्चर झाली असेल एखादी रोडमध्ये, स्टेपनी चेंज केली. सकाळी उठून बघतोय तर मागचं टायर पण दाबलेलं आहे. मग मला टेन्शन आलं. मग मला अंदाज आलाच, कारण एकाच साईडचे दोन्ही टायर पंक्चर होऊच शकत नाही. मला अंदाज आलाच की कोणीतरी फिक्स आहे, आणि तेच झालं. माझा अंदाज खराच ठरला. पुढच्या टायरात 3दा गोपासले, मागच्या टायरात 1दा गोपासले, 4दा गोपासलेले. आता जाऊ द्या, नको लय चिडचिड. आले घरी जरा आता बसतो शांत. Meanwhile. सो जय श्रीराम पब्लिक, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये. ब्लॉगची सुरुवात एकदम रडण्यापासून करतोय का काय असं झालंय, पण खरंच माझा मूड हाफ झाला एकदम.
काय रडकुंड्याला आल्यागत झालंय मला, काय सांगू तुम्हाला. काय आता बोलू, आता हाय ते वर आहे चालायचंच म्हणजे ना. काय लोक इतके असतात असं मला कधीच वाटलं नव्हतं की एखाद्याचं नुकसान करते. म्हणजे काय आता बोलू, चालायचं. चला जाऊ द्या आता, जास्त रडून उपयोग नाही. पण हे असं ठेवून पण मला हे नाही, जाऊ दे, ते पैसे गेले तर चालते. पण आता अनुभव, आता मुंबईचा अनुभव आला, बाद झाला. आता मुंबई नको आम्हाला. आता पुणे, खरंच पुणे आहे ना, लय परवडतं पुणे. कारण की चांगला अनुभव आहे. 2-3 दिवस गाडी रोडला जरी उभी असली ना, किंवा कुणाच्या तरी तिथं गाडी असली ना, कुणी गाडी घेऊन जातं, काही करतं. आतापर्यंत एक साधा स्क्रॅच पण नाही गाडीला. पहिल्यांदाच मुंबईला गेलो एकटा, तिथं गाडी लावली त्यांच्या सोसायटीत आणि अशी तरा झाली. आता नक्की सोसायटीत पण लावलेली, मरीन्सला पण लावलेली, ठाण्यात पण लावलेली. आता कुठं झालंय काय झालंय मला माहित नाही. पण आता ते झालंय. आता ते सावरासावर केलेच पाहिजे. पैसे गेले तरी चालेल. कारण काय, मी फिरत असतो कंटिन्यू, किंवा दादा पण फिरत असतो. माझं ठीक आहे की बाबा आपल्याला सवय आहे. काय जरी काण जरी झाला, आता रात्री एवढा काण झाला तरी मी एकटा खंबीर सगळं नाही का, कुणाला तर सोबत घेऊन सगळं सॉर्ट केलं. पण काय असतं, दादा पण गाडी घेऊन जातो. तर मग एक मिनिट. हॅलो. हा, कुठं रे? हा, आपल्याकडे बघत होते, गाडीला बघत होते. हा, गाडीला. मला आता संकेत दादाचा फोन आलेला, बोलला अरे ब्राह्मणी दुकान मरीन्सला होती का? तर म्हणलं हा रे दादा. तर बोलतो अरे माझे मित्र तिथं होते, ते सांगत होते की ती एक्टिवा गाडी फेमस आहे. म्हणलं अरे शुभमची गाडी. बोलला हा, ते लोक तिथे झाडाखाली उभे होते, ते लोक नुसते गाडीला बघत होते. काय माहिती हे काय गाडी फेमस असणं म्हणून गुन्हा आहे का काय? गाडी फेमस जरी असली किंवा काही जरी असलं तरी भाऊ कष्टाच्या कामाची गाडी आहे. कुणाच्या हरामच्या पैशाची गाडी घेतलेली नाहीये. कष्ट करून घासून दिवस रात्र हे करून गाडी घेतलेली आहे. त्याच्यामुळे त्या गाडीची तोय वाटते, बाकी काही विषय नाही. आणि आता चालायचंच आणि कर्म आहे शेवट. हे भरून भेटतं सगळ्यांना, एवढा काही लोड नसतो. तुम्ही जसं कराल तसंच तुम्हाला भेटतं. जे काय बोलतात आता, चालायचंच. एवढं 10-15-20 हजारांनी काय मला फरक पडणार नाही. एखादा महिना कॉम्प्रोमाइज करायला लागेल मला, एवढाच विषय, बाकी काही विषय नाही. पण ज्याचं त्याला भरून भेटतं भाऊ. तुम्ही एखाद्याचं 10 रुपयाचं नुकसान केलं ना, उद्या त्याची परतफेड तुम्हाला 100 रुपयांनी करायला लागते. एवढं तर 100%. त्यामुळे एवढा लोड नाही. कर्मा फक्त विश्वास ठेवायचा आणि चालत राहायचं. आता ते मी चेंज करून आपल्या कामाला लागायचं, एवढाच विषय. फक्त अनुभव एवढाच की मुंबईचा अनुभव व्याकाराला हे खरंय. सो आता चला जाऊया कात्रजला. पोरांना फोन केला तर बाबा काय सांगू, पोरं लगेच तयार तिथं, लवकर ये बघू काय झालंय. अवघड आहे. सो चला जाऊया आता. बाई स्वारगेटला आलेलो आहे. कसला उद्योग लागलाय मागराव, काय आता आहे ते बरं आहे. आता कात्रजला चाललेलं आहे ते दाखवायला की बाबा ते ऍक्च्युअली वर्किंग आहे का, नाही तर टायर चेंज करायला. टायरवाल्यांना फोन केले, टायरवाले म्हणतात 6,000-7,000ला एक टायर, 2 टायराचे झाले 15,000 रुपये. केवढ्यात पडलं रे मला मुंबई, केवढ्यात पडलं. अवघडे. आता महिनाभर रडतच असतंय वाटतं मी याच्यावर. रे काय बोलू आता, चालायचंच काय आता. चला, पहिला पण फोन केला तर पै पण येतोय, त्याचे पण 2-3 शूटर आहेत. म्हणजे ह्या टायरा पाहिजे ना, मी 2 टायरा पाहिजे 15-20 जण कामाला लावलेली आहेत. असे जरा झाले टायरासाठी. आता बघू, झालं तर ठीक, नाही झालं तर म्हणजे आपण ट्राय करतोय की बाबा ते नवीन टाकायसाठी काय करायला लागेल. जर नाहीच कोणता पर्याय उरला तर नवीन टाकण्याशिवाय पर्यायच नाही ना दुसरा कोणता. कारण काय, गाडी 2 व्हीलरचं ठीक आहे, कसंही मॅनेज होतंय. पण गाडी लांब घेऊन जातोय आपण, कुठेही फिरतोय जर. आणि मेन म्हणजे मी असल्यावर काय विषय नाही, पण घरचे वगैरे असले तर असला कुठं नको. त्याच्यामुळं गाडी घेऊन चाललोय आणि टायराचा मार्गी लावून टाकतो. आजचा दिवस गेला माझा तरी चालेल, पण मला झोप यायची नाही मग रात्री, ते अशामुळं चालेल. आणि त्यात नवी टायर पण इतकी नवीन आहेत राव. 50,000 चालणारे टायर 15,000तच बाजार उठला म्हणजे विशेष आहे ना. लिंबू फिरवले कोणतरी, फिक्स लिंबू फिरवलेले आहे. आणि असंही पहिल्यापासूनच अनुभव आहे. जेव्हा आम्ही वरती जायचा प्रयत्न केलाय ना, कोणी ना कोणी किंवा नियतीने आम्हाला खाली ओढलंय म्हणजे ओढलंयच.
त्यात काही नवीन नाही, म्हणजे याची सवय लागून घे, यूज टू झालेले आहे आम्हाला की बाबा आमचं काही चांगलं झालं ना की लगेच काही ना काहीतरी नाट लागतो, नाही तर वाईटच होतं, काही ना काहीतरी खर्चच निघाल. हे विधिली किती, त्यामुळं ह्याला ना करून चालायचंच नाही. आता फक्त निस्तारायचं आणि चालायचं. सो गाईज चला कात्रज मध्ये आलेलो आहे आणि भाई पण थांबलेला आहे इथंच कुठंतरी. काय होत नाही, कट होत नाही म्हणजे ब्रिस्टॉनचा टायर कसा आहे, हा टायर पूर्ण कोटा झाला ना त्याच्यावरची लेअर काढून वरती एक लेअर टाकता येते आपल्याला, होय रिन्यू करता येतो. हा Renew का? नाही करता येत. हा बरं, हे 2 टायर तरी सोडल्या त्या साईडनी. हा त्या साईडनी रोडची साईड होती ना, मग जाता येता टाकले असतील 2-3 पॅच पावर. काय माहिती, झोपडपट्टीच्या ह्याच्यात लावला होतास का? नाही मरीन ड्राईव्हला रोडच्या कडेला. माझं तर बसल्या लागलं का नाही, बोल ना. सावया हरीच्या बघ की ते ब्रिस्टॉन टायरचं माहितीये का? तू कुठं दिसता ना, कुठं नक्की? सावया हरी माहितीये ना तुला? त्याच्या तिथंच त्या लेनला बघ गाडी लावली बघ, हो समोर आला. त्याची भीती रे, परत बस झाले 1, 2, 3 तिकडं. अरे एवढंच झालं, एवढी छोट हा मला वाटलं फुटलंय काय. कुठं फुटलं नाही अरे, पण ते चालू ह्याच्यात जर गेलो हवा गेलो काय संबंध हवा बदलायला, अजून टायरला काय हे तुझ्या गाडी आत्ताशी घेतलेली आहे नवीन, टायराला भरपूर व्हॅलिडिटी आहे. हो काय गरज काय मला बरोबर आहे का? एक 3-4 पंक्चर असतील, 4 पंक्चर पुढं चालू दे की रनिंग होऊ दे. सो गाईज किती तो जुगाड बघा, 2-2 पोरं आपली, काय करायचं आहे ते बरं आहे. A few moments later. सो गाईज 5 वाजलेले आहेत आणि कात्रज वरून घरी निघालेलो आहे. आता एवढं लॉंग डिस्कशन आणि लॉंग ऑब्झर्वेशन नंतर असं कन्क्लुजन निघालेलं आहे की ज्यांच्याकडे आपण गाडी घेऊन गेलतो टायर चेंज करायसाठी, ते बोलले चला ठीक आहे, आता मारलं याला काही करू शकत नाही आपण, शेवट तिथं होलच झालेत नाही का. आणि ते पॅचेस वगैरे मारणं ते अर्थ नाही म्हणले त्याला, कारण ते कालांतरानंतर कधी ना कधी तर ते खराब होणारच आहे, मग तेव्हा तुम्हाला खर्च आहेच. सो ते काय बोलले, जरा गाडी वापर 8 दिवस 15 दिवस किंवा महिना, म्हणजे तुला जर जाणवत असेल की सारखीच हवा चालली त्यातून, सो मग तुला दुसरा पर्याय नाही, टायर चेंजच करायला लागेल. पण इफ तुझं नशीब खरंच चांगलं असेल की ते पंक्चर राहतील व्यवस्थित, त्याला काय होणार झालं नाही, तर चालायला टायर आहेत ना 50,000 किलोमीटर पर्यंत पण चालेल. कारण की हे टायराची लाईफ 50,000 किलोमीटर आहे आणि माझी गाडी आत्ताशी 15,000 किलोमीटर झाली, म्हणजे 50,000 किलोमीटर व्हायला गाडीचं जवळपास 1.5-2 वर्ष लागतील. 2 वर्षाची लाईफ आहे टायराची आणि ते 6 महिन्यातच ते बाजार उठला. पण जाऊ दे, आता काय करूयात, आता हे असंच ठेवायचं. फक्त आता काय करायला लागेल, मला टायर प्रेशरवर लक्ष द्यायला लागेल. एक नेमकं TPMS हे फीचर आपल्या गाडीत नाहीये, ते असतं ते एकदम युजफुल झालं असतं.